Good morning, students. Today we study the magnetic effects of electric current. For this study, on page number 51, observe the try this. तुम्हाला ट्राय दिस म्हणून करून पहा म्हणून एक खाली आकृती दिलेली आहे. इफ वी कंप्लीट द सर्किट as shown in figure alongside, and if we close the plug key and observe the direction of needle, we see the magnetic needles deflect towards the direction of current. जर आपण बाजूच्या आकृतीत दाखवल्याप्रमाणे परिपथ जोडलं आणि त्याच्याखाली आपण जर चुंबक सूची ठेवली त्याला आपण मॅग्नेटिक निडल म्हणतो. आणि चालू केल्यानंतर विद्युत प्रवाह चालू केल्यानंतर त्या मॅग्नेटिक निडलची जर डायरेक्शन बघितली तर आपणास असं दिसतं की जो करंट ज्या दिशेनं फ्लो होतो त्या दिशेनं जे मॅग्नेटिक निडल आहे त्या दिशेस डिफ्लेक्ट झालेली दिसते. द ऑन नेक्स्ट पेज नंबर 52, द मॅग्नेटिक इफेक्ट्स ऑब्झर्व्ड बिकॉज ऑफ द करंट इन द वायर. दिस मीन्स इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम आर क्लोजली रिलेटेड. म्हणजे सांगता येतं त्याच्यामध्ये निकटचा संबंध आहे विद्युत आणि चुंबकत्व. ऑन द कॉन्ट्ररी, इफ अ मॅग्नेट इज मूव अँड केप्ट मूव्हिंग, वी विल ऑब्झर्व एनी इलेक्ट्रिक इफेक्ट्स. इट इज नॉट एक्साइटिंग. Therefore, we are going to study magnetic fields and such electromagnetic effects. Finally, we will study the principle, construction and working of electric motor and electric generator at the last of this topic. आता इथं आपल्याला या प्रकरणाच्या शेवटी याच्यामध्ये विद्युत चुंबकीयाचा परिणाम अभ्यास करण्यासाठी विद्युत जनित्र आणि विद्युत चलित्र यांचाही अभ्यास या प्रकरणाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आहे. ट्राय दिस अँड ऑब्झर्व द मॅग्नेटिक फील्ड प्रोड्युस्ड अराउंड द कंडक्टर. ट्राय दिसमध्ये तुम्हाला आकृती दिलेली आहे. इथं जे कनेक्शन केलं, कनेक्ट द सर्किट ॲज शोन इन फिगर. इफ लार्ज करंट फ्लोज थ्रू द थिक कॉपर वायर passing through cardboard, the magnetic needles kept at the direction points on the cardboard around the wire stands in different direction. Mark the direction with a pencil. आता इथं विद्युत धारेमुळं वाहकाभोवती निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र अभ्यासतोय. त्यासाठी एक कार्डबोर्ड म्हणजे पुट्टा घेतलेला आहे, एक तांब्याची जाड तार आहे आणि आकृतीत दाखवल्याप्रमाणे कनेक्शन पूर्ण केली आणि जर विद्युतधारा चालू ठेवली आणि त्या पुठ्ठ्यावरच्या बाजूला आपण मॅग्नेटिक निडल जी ठेवलेली आहे त्याचं ऑब्झर्वेशन केलं तर असं लक्षात येतं की बरोबर तुम्हाला त्या पुठ्ठ्यावरती एक वर्तुळाकार सर्क्युलर असा आकार, तो आकार आहे चुंबकीय क्षेत्राचा. मॅग्नेटिक फील्ड जिथंपर्यंत आहे पोचते तिथंपर्यंत तुम्हाला असे चुंबकीय क्षेत्राचे सर्कल जे गोल आहेत ते गोल तुम्हाला पाहायला मिळतात. इन प्लेस ऑफ
this cardboard, if we take iron fillings, जर आपण त्याच्याऐवजी जर लोखंडाचा किस घेतला, आयर्न फिलिंग लोखंडाचा चोरा म्हणतो आपण त्याला, अँड इफ वी ऑब्झर्व त्याची जी रचना बघितली आपण त्या लोखंडाच्या केसाची, छापडीवरती किंवा पोट्यावरती लोखंडा किस ठेवला आणि तांब्याची तार मधून आणि बाजूला चुंबक सूची ठेवली तर बरोबर तुम्हाला त्याच्यावर तुम्ही जर अशी टिचकी मारली तर त्या तांब्याच्या तारेच्या भोवती बरोबर वर्तुळाकार तुम्हाला लोखंडाचा किस आहे जो आयर्न फिलिंग्स अरेंज इन सर्क्युलर डायरेक्शन, त्या आयर्न फिलिंग्स अरेंज देमसेल्फ द सर्क्युलर मॅनर अराउंड द वायर. व्हाय डज दिस हॅपन? दिस हॅपन्स ड्यू टू द magnetic field. You have studied the magnetism and magnetic field in previous standard. The iron fillings spread along the magnetic lines of force. चुंबकत्व आणि चुंबकीय क्षेत्राचा अभ्यास आपण पाठीमागच्या इयत्तेत अभ्यासला आहे. लोखंडाचा किस चुंबकीय बल रेषांना धरून पसरलेला दिसतो, या प्रयोगावरून सिद्ध होतं. नेक्स्ट पेज नंबर 53. द फर्स्ट पॉईंट इज अ राईट हँड थंब रूल. उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम असं म्हटलं जातं. हाही खूप महत्त्वाचा आहे, परीक्षेला विचारला जातो. आता यासाठी डायग्रॅम बघा. तुम्हाला या आकृतीमध्ये एक हातामध्ये तुम्ही एक विद्युत वाहक सळी धरलेले आहे आणि अंगठा असा वरच्या दिशेनं प्रेस केलेला आहे आणि हाताची जी बोटे आहेत, अंगठा हे कशाची दिशा दर्शवतो हे आपण उजव्या हाताच्या नियमावरून, उजव्या हाताच्या अंगठ्याच्या नियमावरून सांगू शकतो. काय आणले बघा. इमॅजिन दॅट यू हॅव हेल्ड द कंडक्टर in your right hands in such a way that your thumb points in direction of the current. तुमचा अंगठा ही विद्युतधारी दिशा दर्शवतो. Then turn your fingers around the conductor. The direction of fingers in the direction of the magnetic lines. आपली बोटे जी आहेत ती मॅग्नेटिक लाईनची डायरेक्शन दाखवतात. यालाच काय म्हणले, यालाच उजव्या हाताच्या अंगठ्याच्या नियमालाच मॅक्सवेलचा बूच स्क्रू नियम असं म्हणतात. त्याला म्हणले बघा मॅक्सवेल्स कॉर्क स्क्रू रूल. देन टेक सेकंड पॉईंट. द मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस्ड बाय करंट थ्रू अ सर्क्युलर लूप ऑफ अ कंडक्टिंग वायर. म्हणजे विद्युत वाहक तारेच्या एका वेटोळ्यातून विद्युतधारेमुळे निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र बघतोय आपण. आता इथं इफ वी कंप्लीट द सर्किट ॲज गिवन इन फिगर अलॉंग साइड the connecting various components as in figure, if the current passes through the loop, magnetic lines of force are produced. Magnetic lines of force are produced at each point on the loop. या मॅग्नेटिक फील्डला जर आपण बघितलं तर कार्डबोर्डवरती त्या मॅग्नेटिक लाईन्स आहेत, त्या लाईन्स प्रोड्यूस होतात. जर आपण विद्युत प्रवाह चालू करतो तर आपण करंट म्हणतो, करंट सुरू करतो. ॲज वी गो अवे फ्रॉम द वायर, जसंच आपण त्या वायरपासून दूर जाऊ, द कॉन्सेंट्रिक सर्कल्स रिप्रेझेंटिंग द मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स विल बिकम बिगर अँड बिगर. जसं आपण दूर जाऊ तसे जे बलरेषा निर्माण होतात ते समकेंद्री वर्तुळे जे आहेत ते मोठी मोठी हो जातात. ॲज वी गो डाऊनवर्ड द center of the loop,
the circle becomes so big that its arcs can be shown as a straight line. आपण वेटोळ्याच्या मध्यभागी येऊ तसे वर्तुळे इतके मोठे झालेले असेल की त्याचा सरळ रेषेने त्याचा कंस सरळ रेषेने दाखवता येईल. If you observe the figure, the magnetic lines of force are shown in near point P and Q only. However, they will be created near each point of the loop line-wise. Each points will produce magnetic field at the center of the loops. By making use of the right hand thumb rule, check that every point on the loop contributes the magnetic lines of force at the center of loops, and these lines of force at the center of loops are in the same direction. तर आपण उजव्या हाताच्या अंगठा नियम वापर करून हे तपासलं तर काय येतं, तर मध्यभागी ज्या असलेल्या चुंबकीय बल रेषा आहेत त्या सहभागी असतात, प्रतिबिंब सहभागी असतो. या बल रेषे वेटोळ्याच्या मध्यभागी एकाच दिशेने कार्य करत असतात. The intensity of magnetic field at any point produced by current flowing through wire, it depends on the current as we have seen in the experiment. This means that if there are n turns in loop, the magnetic field n times of that produced by a single loop will be created. सिंगल लूपनं एका वेटोळ्यानं जेवढी विद्युतधारा तयार होते त्याच्याऐवजी आपण जर 10 लूप म्हणजे वेटोळे घेतले तर त्याच्यात 10 पट होईल. तर n टाइम्स म्हणजे जेवढी संख्या असेल एक वेटोळ्यामध्ये जितकी चुंबकीय क्षेत्र तयार होते तितकेच 5 पटीत होईल. 10 असेल तर 10 पटीत होईल. देन नेक्स्ट पॉईंट is the magnetic field due to current in a solenoid. म्हणजे नाल कुंतलातून जाणाऱ्या विद्युतधारेमुळे निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र. फॉर दिस, वेन अ कॉपर वायर विथ अ रेजिस्टिव्ह कोटिंग is wound in a chain of loop like a spring, it is called a solenoid. ही solenoid डेफिनेशन आहे. म्हणजे विद्युत आवरण असलेल्या तारेची तार घेऊन कुंडलाची मालिका तयार केली. आपण जर गोल गोल एकत्र तार गोल केली आपल्या भाषेमध्ये त्याला आपण वेटोळे म्हणतो. तर ते रचना होते, त्या रचनेला सॉलिनॉइड असं म्हणतात. आता तुम्ही जर 4.9 जे ऑब्झर्वेशन केलं फिगरचं तर लक्षात येतं बघा, जो एकाऐवजी इथे सॉलिनॉइड घेतलेले म्हणजे तारेचे वेटळे घेतलेले आहेत आणि त्यातून काय केलं आहे, करंट पास केला आहे. आणि त्यावेळेचे जे मॅग्नेटिक लाईन्स आहेत, लाईन्स ऑफ फोर्स, त्याचं ऑब्झर्वेशन केलेलं आहे. इफ वे whenever an electric current passes through a solenoid, magnetic lines of force are produced in pattern of in figure alongside. या बाजूच्या आकृतीसारखे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स तयार होतात. यू आर अवेअर ऑफ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स ऑफ अ बार मॅग्नेट. द प्रॉपर्टीज ऑफ मॅग्नेटिक फील्ड ऑफ अ सॉलिनॉइड आर व्हेरी सिमिलर टू मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस्ड बाय अ बार मॅग्नेट. हे नालकुंतलामुळे निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राचे सर्व गुणधर्म हे पट्टी चुंबकामुळे तयार होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राच्या गुणधर्माप्रमाणेच असतात. वन ऑफ द ओपन एंड ऑफ सॉलिनॉइड ॲक्ट्स ॲज द मॅग्नेटिक नॉर्थ पोल अँड अदर ॲज द मॅग्नेटिक साऊथ पोल्स. जे ओपन एंड आहे सॉलिनॉइडचं ते नॉर्थ पोल आहे आणि दुसरं एंड आहे ते साऊथ पोल. द मॅग्नेटिक लाईन्स ऑफ द फोर्स इनसाइड द सॉलिनॉइड आर पॅरलल टू ईच अदर. तर तुम्ही त्याच्या मधल्या रेषा बघितल्या, सॉलिनॉइडच्या मधल्या बाजूला आहेत ते सर्क्युलर आकाराचे आहेत, पण मध्ये आहेत ते कसे आहेत, अगदी सरळ आहेत, सरळ रेषा आहेत. याचा अर्थ काय, ते पॅरलल लाईन्स आहेत. दिस मीन दॅट द इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड विदिन द सॉलिनॉइड इज युनिफॉर्म एव्हरीवेअर. दॅट इज द मॅग्नेटिक फील्ड इन अ सॉलिनॉइड इज युनिफॉर्म. म्हणजे ही चुंबकीय क्षेत्राची तीव्रता सॉलिनॉइडच्या आतील पोकळीत सर्वत्र सारखी असते. देअरफोर सॉलिनॉइडमध्ये
चुंबकीय क्षेत्र कसं असतं, युनिफॉर्म म्हणजे चुंबकीय क्षेत्र एक समान असते. ठीक आहे, आज आपण थांबूया.